नमस्कार, मी अनिकेत पेंडसे. बातमीपत्रात तुमचं स्वागत. एक ब्रेकिंग बातमी आहे. शरद पवार आग्र्याहून दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात शरद पवार पत्रकार परिषद घेऊन एक महत्त्वाची भूमिका मांडू शकतात. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला काही मिनिटांमध्ये सुरुवात होईल. थोड्याच वेळात शरद पवार माध्यमांशी संवाद साधणार आहेत. देशमुखांच्या आरोपांवर शरद पवार काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत थेट. अक्षय, काय अपडेट? शरद पवार आले, कसे काय भाव होते त्यांच्या चेहऱ्यावर? अनिकेत, आपण जर बघितलं तर शरद पवार हे शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळे दिल्लीवरनं आग्र्याच्या दौऱ्यावरती होते. मात्र ज्या काही महाराष्ट्रात घडामोडी घडल्या, परमवीर सिंग जे माजी पोलीस आयुक्त आहेत त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर ज्या प्रकारे आरोप करत एक पत्र पाठवलं, यानंतर तातडीने शरद पवार हे आज त्यांचा 6 जनपद हे शरद पवार यांचं जे निवासस्थान आहे दिल्लीतील, या ठिकाणी दाखल झालेले आहे. आणि थोड्याच वेळात शरद पवार यांच्याकडनं या सगळ्यावरती अधिकृत भाष्य केलं जाईल. वेगवेगळ्या बातम्या अनेक दिवसांपासून येत होत्या. अनिल देशमुख यांना शरद पवारांनी दिल्लीत काही दिवसांपूर्वी बोलवून देखील घेतलं होतं. पोलीस खात्यांवर त्यांचं नियंत्रण नसल्याचा आरोप करत शरद पवारांनी अनिल देशमुख यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. आणि त्यानंतर नेमकं गृहमंत्री कोण बोलणार याबाबतच्या वावड्या उठल्या होत्या. मात्र काल ज्या प्रकारे परमवीर सिंग जे माजी पोलीस आयुक्त यांनी 100 कोटी रुपये दर महिना वसुली करण्यासंदर्भात अनिल देशमुख यांनीच मला सांगितलं होतं, अशा प्रकारची टीका आणि तशा प्रकारचं पत्र ज्यावेळी दिलं त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात एक खळबळ माजली. आणि या खळबळीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणातले आणि महाविकास आघाडी सरकारचे जे प्रमुख मार्गदर्शक आहे ते शरद पवार आहे. नेमकं शरद पवार यांची या सगळ्या संदर्भातली काय भूमिका असणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. थोड्याच वेळापूर्वी त्यांच्या निवासस्थानी आल्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानातील काही कर्मचारी बाहेर आले आणि त्यांच्याकडनं माध्यमांना सांगितलं गेलं या सगळ्या संदर्भात थोड्याच वेळात शरद पवार हे आपली भूमिका जाहीर करणार. जी शक्यता होती शरद पवार आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता राहिली नाही. शरद पवार आता या सगळ्या प्रकरणावर भाष्य करतील आणि नेमकं या प्रकरणाबद्दल त्यांचं मत काय शरद पवार सांगतील. मात्र ज्यावेळी शरद पवार यांच्या गाड्यांचा ताफा या ठिकाणावरनं जात होता, जी दृश्य कॅमेऱ्यात टिपू शकलो नाही मात्र जी स्पष्ट आम्हाला दिसत होती, त्यामुळे त्यावरून शरद पवार हे या सगळ्या प्रकरणानंतर शरद पवार नाराज दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावरती तो त्रास आणि राग हा स्पष्ट जाणवत होता. आणि त्यामुळं येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये काहीतरी नवे बदल. अक्षय, तुझ्याकडे येतो. थोडं तुला थांबवतो. अशोक वानखेडे राजकीय विश्लेषक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अशोक वानखेडे सर, कशा पद्धतीने बघताय शरद पवार आता स्वतः पत्रकार परिषद घेत आहेत? मला वाटतं बहुतेक राजीनामा होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवार हे पूर्ण इश्यूवर काहीतरी एक जस्टिफिकेशन करण्याचा प्रयत्न करतील. कारण ही जी सरकार आहे 3 जागी महाराष्ट्रातली, त्या सरकारचं ड्रायव्हिंग सीटवर जे आहे ते शरद पवार बसलेले आहेत. त्यामुळे सगळं कोऑर्डिनेशन शरद पवारांकडे आहे. त्यामुळे या सरकारला टिकवणं ही शरद पवारांची जबाबदारी आहे. आणि यावेळेला जो हमला झाला तो सरळ राष्ट्रवादीकडे झाला आणि गृह मंत्रालयात झाला. आणि ते जे मंत्री होते ते हे पहिल्यांदा नव्हे, त्या अगोदर आनंद कुलकर्णी सुद्धा त्याच्यावर बरेच आरोप लावले होते. IAS ऑफिसर आहे, फार सिनियर रिटायर्ड आहेत. तर असे सारखे आरोप देशमुखांवर लागतात. त्याच्यानंतर त्यांना गृहमंत्री पद कसं देण्यात आलं हे पण फार मोठं आहे. आणि 100 कोटी रुपये जर ते खरोखरच, कारण या पत्राची अजून शहानिशा झालेली नाही आहे. ते पत्र ओरिजिनल आहे, कुठल्या मेलनं आलं ते इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, त्यावर साईन नाही आहे. परंतु याच्यातल्या गोष्टी जर खऱ्या असल्या तर मग ते 100 करोड रुपये फक्त मंत्र्याकडे जाणार की मग ते वर पार्टीपर्यंत जातील हे पण आरोप पुढे मागे पुढे लावू शकतात. त्यामुळे आता सगळ्यात आपलं स्वतःची म्हणजे पार्टीची आणि स्वतःची छवी वाचवण्यासाठी बहुतेक मला वाटतं गृहमंत्र्यांचा मला दिसतंय. नक्की. आता सचिन सावंत यांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी आरोप केला की हा महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा एक कट आहे, षडयंत्र आहे, कुभांड आहे. काय, कसं बघता तुम्ही या आरोपांकडे? महाविकास आघाडीचं सरकारला डिस्टेबल करण्याचं आजपासून नाही, तेव्हापासून हे सरकार बनलं. म्हणजे सरकार बनत असताना सुद्धा अजित पवारांना फोडून 80 तासाचं सरकार बनवलं. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे हे म्हणजे पचूच शकलं नाही त्यांना की हे सरकार त्यांच्या हातात नाही केलं महाराष्ट्राचं. मग पहिल्या दिवसापासून या सरकारवर हमले लगातार चालू आहेत. हे सरकार अनस्टेबल व्हावं त्यासाठी लगातार प्रयत्न चालू आहेत. परंतु राजकारणात या गोष्टी होत असतात. त्यामुळे जे सरकारमध्ये असतात त्यांना सरकार टिकवायचं असतं. मला वाटतं जोपर्यंत नंबर त्यांच्याकडे आहे महाविकास आघाडीकडे, तोपर्यंत त्यांना कुठेही काहीही घाबरायची गरज नाही. कारण जे आरोप त्यांच्यावर लागतात, या सरकारवर लागतात, त्याच्यापेक्षा गंभीर आरोप भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर लागतील. त्यामुळे इथे राष्ट्रपती शासन लागू होतील किंवा असं काही होईल आणि बाजायला नको.
परंतु महाराष्ट्राच्या जनतेसमोर आपला चेहरा काय दाखवायचा, आपण कसं दाखवायचं, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर मला वाटतं कुठे ना कुठे या आघाडी सरकारला एक वेळा पुन्हा मॅसिव्ह रिशफल करण्याची जरूरत आहे. काँग्रेसमध्ये का असो ना, एनसीपी मध्ये असेल किंवा शिवसेनेमध्ये असेल, सगळ्याच मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड एवढे काही चांगले नाही आहेत. त्यामुळे मला एक मॅसिव्ह रिशफल सुद्धा मागे पुढे झाली तर आश्चर्य वाटायला नको. कारण स्पीकर पद अजून खाली आहे. त्या स्पीकर पदाच्या अनुषंगाने बहुतेक बरेचसे मंत्रिमंडळावर खांदे पालट होईल असं मला वाटतं. नक्की. आता राज ठाकरेंनी आरोप केला की राज्य सरकार या संपूर्ण प्रकरणाचा तपास करू शकणार नाही, हा सगळा तपास केंद्राकडे द्यायला पाहिजे. कशा पद्धतीने बघता या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे? मला वाटतं राज ठाकरे फक्त बोलूच शकतात, कारण राज ठाकरेकडे कुठलीही ताकद नाही. कुठल्याही राजकीय पक्षाची ताकद त्यांच्याकडे असलेले एमएलए, एमपी म्हणजे खासदार, आमदार आणि नगरसेवकांचं, तर त्यांच्याकडे सध्या काहीही नाही. अशा वेळेला ते सारखं केंद्राची निधी ओढतात. आतापर्यंत मागच्या विषयापर्यंत दाखवले व्हिडिओ म्हणून लगातार मोदी सरकार आणि केंद्र सरकारवर ते आरोप करत होते. आता त्या केंद्र सरकारच्या एजन्सीवर ते म्हणतात की त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करायला पाहिजे. म्हणजे राज ठाकरे किती स्वतःला कॉन्ट्रडिक्ट करतात आणि त्याला कोण किती सिरियसली घेतं हे फार महत्वाचं आहे. मला नाही वाटत की त्यांच्या याच्यामुळे मी लगेच केंद्र सरकार काही इन्व्हेस्टिगेशन सुरू करेल. नक्की. अशोक वानखेडे सर, एक महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही हे राजकारण बघताय, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत असा भाजपचा आरोप आहे. असा आरोप भाजपवर लागतोय. दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी सातत्यानं मागणी जोर धरतीये. कशा पद्धतीने बघता तुम्ही? नैतिकतेच्या मुद्द्यावरनं भाजप घेरण्याचा प्रयत्न करतोय. भाजप नैतिकतेच्या मुद्द्यावरून घेण्याचा प्रयत्न करतो, पण भाजपला नैतिकता आहे कुठे? भाजप सर्वात मोठं त्यांचं जे राज्य आहे उत्तर प्रदेशमध्ये, त्या उत्तर प्रदेशमध्ये आमदार स्वतःच आपल्या सरकार. अशोक वानखेडे सर, येतो तुमच्याकडे. आम्ही भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आता आपल्या सोबत आहेत. मुनगंटीवार जी, शरद पवार थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेत आहेत, दिल्लीत दाखल झालेत. कशा पद्धतीने बघता आता या संपूर्ण प्रकरणावर? काय भूमिका असेल भाजपची पुढच्या काळात? प्रश्न भाजपाच्या भूमिकेचा नाही, प्रश्न अशा प्रकरणामध्ये शासन म्हणून काय कृती करावी याचा आहे. भारतीय जनता पार्टीने भूमिका घेतली म्हणून सरकारने तसं वागलं पाहिजे असा प्रश्न नसून, जेव्हा या देशामध्ये असा एक मोठा प्रसंग आलाय की मुंबई पोलीस आयुक्त जो पोलीस महासंचालकाच्या योग्यतेचा, पोलीस महासंचालक या पदाच्या बरोबरीचा असतो, अशा अधिकाऱ्यांनी आरोप केलाय. आता आरोप खरा की खोटा, सत्य की असत्य याची चौकशी तर करावी लागेल. आता ही चौकशी करायची असेल तर यासाठी हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून, सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून किंवा सीबीआयच्या माध्यमातून ही चौकशी करणं आवश्यक आहे. पोलिसांचं पूर्ण मनोबल खच्चीकरण करण्याचं काम या आरोपांनी होते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र बदनाम होतोय, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अनादर होतोय, आणि जे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते वारंवार भाजपला उद्देशून म्हणायचे की मुंबईच्या पोलिसावर तुमचा विश्वास नाही का, मग हेच वाक्य आता त्यांनाही लागू होतं की मुंबईच्या पोलीस आयुक्त म्हणून ज्यांनी काम केलं त्याच्यावर तुमचा विश्वास नाही का. हेच लोक म्हणायचे की भाजपचे लोक पोलिसांना बदनाम करतात. आता तुम्हीच पत्र लिहिता आणि पोलिसांना तुम्हीच बदनाम करतात की परमवीर सिंग खोटा आहे, त्यांनी खोटी माहिती दिली. आता कोणते पक्ष आहेत की जे पोलिसांना बदनाम करतायत? शेवटी पोलीस हे कायदा सुव्यवस्थेचं रक्षण करण्यासाठी आहे की पोलीस खंडणी जमा करण्यासाठी आहे? आणि आपण जेव्हा एखादा आरोप करतो त्या आरोपाच्या संदर्भामध्ये काही शृंखला सुद्धा लागत असते. आता या आरोपामध्ये दारू दुकानदारांकडून पैसे जमा करण्यासाठी सांगितले गेले असा आरोप आहे. तो खरा की खोटा तपासा आणखी येईल. पण हे तेवढंच खरं आहे की दारू दुकानं कोरोनाच्या संकटात मंदिर उघडल्या जात नव्हते, पण दारू दुकान उघडले गेले. डिसेंबर मध्ये कॅबिनेटचा निर्णय होतो आणि दारू दुकानदारांची जी लायसन्स फी आहे ती 50% होते. डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये वाईन प्रोत्साहनचे पैसे गेले 3 वर्ष दिले गेले नव्हते. आता कोरोनाच्या संकटात आर्थिक मंदी असताना हे पैसे दिले. लायसन्स मध्ये 400-450 कोटीची सूट लायसन्स म्हणजे दारू विकणाऱ्यांना दिली. 20 बिघामध्ये सूट न देणारं सरकार मात्र दारू दुकानदारावर इतकं
इतकं प्रेम कसं करायचं दारू लागलं? दुकानदारावर हे सरकार प्रेम का करत होतं असं म्हणताय? तुमचा मुद्दा लक्षात आला मुनगंटीवारजी, धन्यवाद. सविस्तर प्रतिक्रिया दिली तुम्ही TV9 मराठीला. आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार थेट आपल्यासोबत शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतनं जोडले गेलेले आहेत. अक्षय, थोड्याच मिनिटांमध्ये पवार पत्रकार परिषद घेणार आहे. काय बॉडी लँग्वेज होती शरद पवारांची जेव्हा तुम्ही बघितलं त्यांना? नाही, नक्की शरद पवार यांच्या चेहऱ्यावरती एकूण जो प्रकार घडला या प्रकाराबद्दलचा त्रास आणि ताण स्पष्ट दिसत होता. शरद पवारांना आता आतमध्ये पत्रकार या ठिकाणी जमल्याचा निरोप गेलेला आहे आणि कुठल्याही क्षणी शरद पवार येतील, कारण सगळ्याच लक्ष या महाराष्ट्र सरकार स्थापनेच्या वेळी सगळ्यात महत्वाची मार्गदर्शकाची आणि यासोबतच एक पालकत्वाची भूमिका ही शरद पवार यांची होती. आणि त्याचमुळं जर शरद पवार यांच्याच पक्षाच्या एखाद्या मंत्र्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप होत असेल आणि अशा प्रकारे एका IPS अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात पत्र लिहिलं, जो मुंबईचा माजी पोलीस आयुक्त आहे, अशा अधिकाऱ्यांनी जर पत्र लिहून 100 कोटी रुपये महिन्याला वसुली करण्यात लावले जायचे अशा प्रकारचा आरोप करत असेल तर साहजिक कुठतरी ती गोष्ट शरद पवार यांनाही लागली असावी. याचं नेमकं या सगळ्या संदर्भातलं शरद पवारांचं म्हणणं काय आहे, हे शरद पवारांचं म्हणणं आज शरद पवार मांडतील. कारण काल हा प्रकार घडल्यानंतर शरद पवार यांनी या सगळ्या प्रकाराची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडनं घेतली. यासोबतच त्यांची राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांसोबत फोनवरनं चर्चा सुद्धा या ठिकाणी झाली आणि या चर्चेनंतर शरद पवार हे आज नेमकं काय बोलतात, काय भूमिका जाहीर करतात, याकडे सगळ्यांची उत्सुकता लागली आणि शरद पवार याच ठिकाणी येतील आणि शरद पवार हे आपलं नेमकं त्यांची जी भूमिका आहे ती भूमिका स्पष्ट करणार आहे. अक्षय, म्हणूनच गेल्या काही दिवसातली ही पत्रकार परिषद अत्यंत महत्वाची अशी पत्रकार परिषद आहे. अक्षय, जरा दृश्य जर दाखवता आली तर कशी तयारी, काय नेमकं त्याविषयी? आपण बघतोय शरद पवार काही वेळापूर्वीच शरद पवार यांचं 6 जनपद हे निवासस्थान आहे, या निवासस्थानी गेलेले आहे आणि या 6 जनपद येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर पहिल्यांदा शरद पवार आतमध्ये गेल्यानंतर साधारण मिनिटभरापूर्वीच शरद पवार यांचे या ठिकाणचे जे सचिव आहेत त्यांच्याकडनं माध्यमांना मेसेज देण्यात आला की शरद पवार ह्या सगळ्या संदर्भात स्वतः बोलतील, तुम्हाला आतमध्ये 20 मिनिटात बोलवलं जाईल. शरद पवार फ्रेश होतील प्रवासानंतर, त्यानंतर त्यांची अधिकृत भूमिका जाहीर करतील. कारण आणि साहजिक आहे, गरजेचं होतं ते शरद पवार यांनी बोलणं, जे शरद पवार आता अक्षय, शरद पवार आता या ठिकाणी येतील आणि शरद पवार आपली भूमिका या सगळ्या संदर्भात स्पष्ट करतील. नक्कीच अक्षय, आपण बघितलं होतं 2 दिवसापूर्वी गृहमंत्री स्वतः इथं दिल्लीला आलेले होते. दिल्लीला येऊन त्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली होती. आज देखील काही NCPचे नेते तिथं आलेले आहेत, शरद पवारांबरोबर बैठक देखील आहे असं कळतंय. ही सगळी खलबतं सुरू असताना दिल्लीमध्ये तुम्ही आज दिल्लीच्या राजकीय वर्तुळात नेमकं काय बोललं जात आहे? सकाळपासून दिल्लीमध्ये आहे आणि एकूणच जर पहिली या सगळ्या संदर्भात जी माहिती आपल्याला प्राप्त झाली यानुसार हे सगळं ज्यावेळी घडतंय या सगळ्या घडामोडींवरती काँग्रेस हायकमांड सुद्धा नाराज आहे. कारण या सगळ्यात शिवसेनेच्या नेत्यांवरती आरोप होतो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरती आरोप होतो आणि मात्र अक्षय, जरा तुला थांबवतो कारण आता काही वेळात